ನಮಸ್ತೆ ಟಿವಿ 20 ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ಕಳೆದ ಬಹಳಷ್ಟು ವರ್ಷಗಳಿಂದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಿರಂತರ ಜ್ಯೋತಿ ಕಾರ್ಯ ಆಗಬೇಕಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಕೆಲ ಕಾರಣಾಂತರಗಳಿಂದ ಆಗಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಈಗ ಇರುವ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯುತ್ ಸಂಘದ ನಿರ್ದೇಶಕರು ಸೇರಿ ಪ್ರತಿ ಹಳ್ಳಿಗಳಿಗೂ ನಿರಂತರ ಜ್ಯೋತಿ ಕಲ್ಪಿಸುವ ಕಾರ್ಯ ಕೈಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಬರುವ ವಿದ್ಯುತ್ ಸಂಘದ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಈಗಿರುವ ನಿರ್ದೇಶಕರಿಗೆ ಮತ ಚಲಾಯಿಸಿ ಅಂತ ಸಂಕೇಶ್ವರ ನಗರದ ಮಾಜಿ ನಗರಾಧ್ಯಕ್ಷ ಅಮರ ನಲ್ವಡೆ ಮಾಧ್ಯಮಗಳ ಮುಂದೆ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. आज मध्यवाडे या ठिकाणी निरंतर ज्योती उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम आत्ताच नुकता पार पडला. सविस्तर संघाचे संचालक शशिराजे पाटलांनी आणि संगम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजारावांनी कुठल्या पद्धतीनं ह्या विद्युत संघाची वाटचाल होत आहे हे सगळं सांगितलं आहे. विनंती एवढीच की येत्या 28 तारखेला सप्टेंबर 28 तारखेला ह्या विद्युत सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. त्या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांनाच माहिती आहे निरंतर ज्योतीच्या मागं भरपूर दिवसापासून फक्त मत्तीवाडेकर नव्हे तर तालुक्यातील समस्त नागरिक विद्युत पुरवठ्यासाठी निरंतर ज्योतीची जी योजना आहे ती कार्यरूपात आणावी अशी सर्वांचीच इच्छा होती. पण काही कारणास्तव ती ज्यावेळी व्हायची होती ती झाली नाही. आता संचालक मंडळ बदलल्यानंतर ज्या पद्धतीनं काम होत आहेत कुठल्या पण पद्धतीवर काम झाले तर सुद्धा ह्या खेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे असू देत किंवा नागरिकांची कामं लवकरात लवकर व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा होती. त्या पद्धतीनंच हे संचालक मंडळ कार्य करत आहे. ह्या संचालक मंडळाला पुन्हा एकदा येत्या निवडणुकीमध्ये 28 तारखेला जी निवडणूक होत आहे त्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आशीर्वाद करावे अशी कळकळीची विनंती मी आपल्याला ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करून एक दोन शब्द बोलण्याची संधी दिल्या कारणाने आणि आमचा इथं बोलून सत्कार केल्या कारणाने आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो.